आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीचा खबर आहे, आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. गाढवाला उकांडा बघायची वेळ येते तशी आपल्यातून गेलेल्या गाढवाला 4 जूनला महाराष्ट्राने उकांडा दाखवलाय आणि दाखवलाय की शरद पवार साहेब काय आहेत. इथं आपले निलेश लंकेंनी तर त्या डॉक्टरला आता काही काम ठेवलं नाही, आयुष्यभर 5 वर्ष पुढच्या इंग्लिशच्या कोचिंग क्लासेसच घे. इंग्लिशच्या कोचिंग क्लासेस घेण्याशिवाय 5 वर्ष दुसरं काही काम राहिलं नाही. लंके साहेबाच्या सगळ्या कार्यकर्त्याला आम्ही तुझ्याकडे पाठवतो, तू त्यांना 5 वर्ष इंग्लिशच शिकवत बस. यानंतर मी आमंत्रित करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सन्माननीय महबूब शेख साहेब यांना विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत आणि आपले विचार या प्रसंगी इथे व्यक्त करावं. सन्माननीय महबूब भाई शेख यांना मी आमंत्रित करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त ज्यांची थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन होणार आहे ती महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पद्मविभूषण पवार साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार आहे, ही भावना महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवणारे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर आजचा हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण ज्या गद्दारांनी आपला पक्ष चोरला त्या गद्दाराला या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेनं धडा शिकवलाय. आणि मी नेहमी भाषणामध्ये सांगायचो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. आणि ते महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलंय. आज आपण 10 जागा लढल्या, त्यापैकी 8 जागा ह्या पवार साहेबाच्या विचाराच्या निवडून आल्या. 2 जागा पडल्या, एक शशिकांत शिंदे साहेबाची जागा ही पिपाणीमुळे पडली. आणि महाराष्ट्राने दाखवून दिलं, जे लोक सांगायचे की मी याला निवडून आणलं, त्याला निवडून आणलं, त्याला निवडून आणलं, त्या लोकांनी शरद पवार साहेबाला सोडलं आणि लोकांनी त्यांच्या बायकोला पाडलं. त्यामुळे ज्यांना स्वतःच असं वाटायचं की पवार साहेबांचं राजकारण हे आमच्या जीवावर आहे, त्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलंय की पवार साहेबांचं राजकारण तुमच्या जीवावर नाही, तुमचं राजकारण हे शरद पवार साहेबांच्या जीवावर होतं. मला एक गोष्ट आठवली. एक गाढव असतं, त्या गाढवावर एक दिवस एक ऋषी बसतात आणि एका गावात जातात. गाढवावर ऋषी बसले म्हणून सगळं गाव रांगोळ्या काढतं, गाढवाच्या पायावर पाणी ओततं, गाढवाचे मोठेले स्वागत करतं. आणि कालांतराने त्या गाढवाला असं वाटायला लागतं की हा सगळा जो मान सन्मान भेटतोय हा मला भेटायला लागलाय, ऋषीचा मान सन्मान माझ्यामुळे. मग एक दिवस त्या गाढवाला असं वाटायला लागतं की आता मीच सगळे, माझ्यामुळेच ऋषी आहे. आणि मग ऋषीला सोडून एक दिवस गाढव हे गावात चक्कर मारायला जातं आणि त्यावेळेला त्या गाढवाला कुत्र देखील विचारत नाही. त्यावेळेला त्या गाढवाला कळतं की माझी किंमत ऋषीमुळे आहे. आणि मग ऋषी नसल्यावर त्या गाढवाला उकांडा बघायची वेळ येते तशी आपल्यातून गेलेल्या गाढवाला 4 जूनला महाराष्ट्राने उकांडा दाखवलाय आणि दाखवलाय की शरद पवार साहेब काय आहेत. इथं आपले निलेश लंकेंनी तर त्या डॉक्टरला आता काही काम ठेवलं नाही, आयुष्यभर 5 वर्ष पुढच्या इंग्लिशच्या कोचिंग क्लासेसच घे. आता बाबाला इंग्लिशच्या कोचिंग क्लासेस घेण्याशिवाय 5 वर्ष दुसरं काही काम राहिलं नाही. लंके साहेबाच्या सगळ्या कार्यकर्त्याला आम्ही तुझ्याकडे पाठवतो, तू त्यांना 5 वर्ष इंग्लिशच शिकवत बस. आज महाराष्ट्राने एक वेगळा निकाल दिलाय. आज ज्या लोकांना मीपणा झाला होता त्या लोकांना महाराष्ट्राने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा गद्दारी सहन करत नाही. प्रत्येक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी हे स्वाभिमानाने तळागाळापर्यंत जाऊन काम केलंय. आज प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतः खासदार झाल्यासारखं वाटतंय. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ही जिद्द ही उमेद पुढच्या 3 महिने आपल्याला सोडायची नाही, कारण लोकसभा तो झाकी है, विधानसभा अभी बाकी है. विधानसभेला या सगळ्या लोकांना आपल्याला ह्यांची जागा दाखवायची आहे. म्हणून आपण सगळ्यांनी पुढच्या 4 महिने
घोड्यासारखं राहायचंय. घोडा हा शब्द मी याच्यासाठी वापरला. घोडा कधी बसलेला बघितलाय का? बघितलाय कोणी घोडा बसलेला? तसं 4 महिने आपल्याला बसायचं नाही. झोपला तरी घोडा उभा राहून झोपतो, पण झोपायला आपल्याला घरी जायचंय. पण 4 महिने आपल्याला प्रत्येक गावात जाऊन परत बूथ कमिट्या, परत नवीन लोक आपली तयार करायची आहेत, परत नवीन लोकांना आपल्या सोबत घ्यायचंय आणि पवार साहेबांच्या विचाराची एक फळी तयार करायची आहे. दुसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की कोणतीही ताकद मोजायची असली तर ती हॉर्स पॉवर मध्ये मोजली जाते. मग ते 1000 हॉर्स पॉवरचं जेटचं इंजिन असू द्या, नाहीतर 40,000 हॉर्स पॉवरचं त्या ठिकाणी जेटचं इंजिन असू द्या, नाहीतर 1000 हॉर्स पॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या. आणि तिसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरलाय की ज्याने ज्याने पवार साहेबाला धोका दिलाय त्याला उद्याच्या विधानसभेत लावायचाय. काय लावायचंय ना? म्हणून आपल्याला पुढचे 4 महिने हे घोड्यासारखे राहायचंय. अजून आपली लढाई संपलेली नाही. ज्या ज्या लोकांनी पवार साहेबांना धोका दिला, ज्या लोकांनी पवार साहेबांच्या बद्दल घाणेरड्या शब्दात त्या ठिकाणी बोलले, जे लोकांनी शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली, ज्या लोकांनी पवार साहेबांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, या सगळ्या लोकांना आपल्याला विधानसभेमध्ये जागा दाखवायची आहे. आणि त्या सगळ्या लोकांना मला एवढंच सांगायचंय, पवार साहेबांच्या बद्दल 4च वेळी मी सांगल, वक्त से पहले कई हादसों से लड़ा हूं मैं, वक्त से पहले कई हादसों से लड़ा हूं मैं, लोग कहते हैं अपने उम्र से बड़ा हूं मैं, तेरे हर एक वार पर पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं. अशा स्वाभिमानी पवार साहेबांचे आपण कार्यकर्ते आहोत. जयंत पाटीलच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जशी लोकसभेची निवडणूक केली तशीच विधानसभेची निवडणूक देखील करू. सुप्रियाताईंचा विजय देखील ऐतिहासिक झाला. सगळ्यांचं लक्ष होतं बारामतीवर, न्यूयॉर्कचं लक्ष होतं, देशाचं लक्ष होतं. ज्या सुप्रियाताईंना यांनी टोकाचा विरोध केला, पवार साहेबाच्या पोस्ट टाकल्या म्हणून काही गाडेकर नावाच्या पोरांना कंपन्यातून काढलं, सुप्रियाताईंचं काम केलं म्हणून पौर्णिमा तावरेंचं वाईन शॉप सील केलं, त्या सुप्रियाताईला देखील 1,58,000 मतांनी बारामतीच्या स्वाभिमानी जनतेनं त्या ठिकाणी निवडून दिलंय. आणि बारामतीने देखील दाखवलंय की कुणी काही जरी म्हणलं तरी हा विजय शरद पवार साहेबांच्या कामाचा आणि सुप्रियाताईच्या जनसंपर्काचा विजय हा बारामतीमध्ये त्या ठिकाणी झालाय. आपण बघतो या पक्षामध्ये सर्वसामान्य आमच्यासारखे कार्यकर्ते, ज्याच्या घरात कधी ग्रामपंचायतचा सदस्य नाही, असे मी असेल, सक्सेना सलगर असेल, सुनील गव्हाणे असेल, अशा सर्वसामान्य कुटुंबातली मुलं देखील आज प्रदेश स्तरावर काम करतायत आणि आज या ठिकाणी आपल्या समोर उभे आहेत. म्हणून या पक्षामध्ये सर्व समाजाला स्थान आहे, सर्व घटकांना स्थान आहे. म्हणून आपल्याला परत एकदा ताकदीनं काम करायचं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि विधानसभेपर्यंत आपल्याला कशासारखं राहायचंय, कशासारखं राहायचंय, राहणार का सगळे? एवढा कमी आवाज, राहणार का सगळे? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीचा खबर आहे, आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, शरद पवार साहब तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जयंत पाटील साहेब तुम आगे बढ़ो, सुप्रियाताई तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.